आज आपण इयत्ता 6वीचा सराव संच 20 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे, पुढील आकृत्यांचे सममिती अक्ष दाखवा। एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत आहेत? खाली आपल्याला 1 2 3 4 अशा आकृत्या दिल्या आहेत। आता यांच्या आपल्याला सममिती अक्ष काढायचे आहेत। आता सममिती अक्ष म्हणजे काय ते आपल्याला आधी माहित पाहिजे, मग आपल्याला ते सममिती अक्ष काढता येतील। सममिती अक्ष म्हणजे काय, तर या आकृतीमध्ये अशी रेषा काढायची की त्या रेषेमुळे या आकृतीचे समान, अगदी तंतोतंत समान दोन भाग होतील। आता पहा, या आकृतीत आपण अशी इथून अशी एक रेषा काढली तर आकृतीचे इकडचा एक आणि इकडचा एक असे दोन भाग होतील। हे दोन भाग एकमेकावर ठेवले तर ते एकमेकावर बरोबर तंतोतंत बसले पाहिजेत, तंतोतंत एकमेकांशी जुळले पाहिजेत, असे हे भाग झाले पाहिजेत। आणि मग ज्या रेषेमुळे असे तंतोतंत दोन भाग होतात, तंतोतंत एकरूप दोन भाग होतात, त्या रेषेला म्हणतात त्या आकृतीचा सममिती अक्ष। आता आपण या आकृतीला रेषा मारून पाहूया की या आकृतीचे आपल्याला किती अक्ष काढता येतात। आता पहा, इथून जर आपण अशी रेषा काढली तर यामुळे इकडचा एक आणि इकडचा एक समान दोन या आकृतीचे भाग होतील। आपण काढूया। पहा, या रेषेमुळे काय झालंय, पहा इकडचा एक भाग आणि इकडचा एक समान आपल्याला दिसत आहेत। आता पहा, असा आडवा जर आपण एक सममिती अक्ष काढला, आडवी रेषा काढली तर इकडचा एक आणि इकडचा एक असा दोन समान भाग होतील। म्हणजे हा एक अक्ष आणि हा एक अक्ष, दोन अक्ष आपल्याला या आकृतीत काढता येतील। पहा, या आकृतीत आपण दोन अक्ष काढले। जर आपण अशी रेषा मारली तर इकडचा आणि इकडचा असे समान भाग होणार नाहीत। म्हणजे आपल्याला या आकृतीमध्ये दोन सममिती अक्ष सापडले की ज्यामुळे या आकृतीचे दोन समान भाग होत आहेत। नंतर हा आहे दुसरा त्रिकोण, दुसरी आकृती आहे त्रिकोणाची। हा समभुज त्रिकोण आहे, सगळ्या बाजू याच्या सारख्या आहेत। आता पहा, यात आपल्याला किती रेषा मारून याचे समान भाग करता येतील। आता पहा, अशा प्रकारे रेषा मारली तर इकडचा आणि इकडचा त्रिकोणाचा एक भाग सारखा होईल। आपण सममिती अक्ष काढून घेऊया। आपण बरोबर मधोमध रेषा मारल्यामुळे काय झालंय, त्रिकोणाचे दोन सारखे भाग झालेत। त्रिकोण जर इथून मधून कापला या रेषेवर आणि हे भाग एकावर एक ठेवले तर ते एकदम तंतोतंत जुळतील। त्याच प्रकारे आपण या शिरोबिंदूमधून या बाजूवर जर अशी रेषा मारली तर इकडचा एक आणि इकडचा एक असे दोन भाग त्रिकोणाचे एकदम सारखे होतील। पहा, अशा प्रकारे हा एक त्रिकोणाचा आपल्याला सममिती अक्ष मिळाला। नंतर इकडून जर अशी रेषा मारली तर तरी सुद्धा हा आणि हा असे दोन भाग त्रिकोणाचे सारखे होतील। त्रिकोणामध्ये किती सममिती अक्ष मिळाले आपल्याला? 3। आता तिसरी आकृती पाहू। आकृती पहा, तिसरी। या आकृतीमध्ये कुठून रेषा मारल्यावर या आकृतीचे दोन समान भाग होतील? आडवी रेषा मारली तर वरती त्रिकोणी भाग येतोय, खाली दोन आयताकृती भाग येत आहेत। म्हणजे आडवी रेषा मारून चालणार नाही। उभी रेषा मधोमध मारली तर इकडचा आणि इकडचा भाग एकदम एकरूप समान होईल, तंतोतंत एकमेकांवर जुळेल। म्हणून आपण अशा प्रकारे इथून असा एक सममिती अक्ष या आकृतीत काढू शकतो। म्हणजे ह्या आकृतीला आपण एकच सममिती अक्ष काढू शकतो। पुढची चौथी आकृती पहा। चौथ्या आकृतीमध्ये पहा, आपण अशा प्रकारे
एक उभी रेषा मारली तर इकडचा आणि इकडचा भाग समान होईल. आडवी रेषा मारली तरी वरचा आणि खालचा भाग समान होईल. तशाच प्रकारे आपण अशी रेषा मारली तरी इकडं हे 2 चौकोन आणि इकडे हे 2 चौकोन अशा प्रकारे समान होतील. आणि अशी तिरपी रेषा मारली तर इकडे हे 2 चौकोन त्याच्यावर हे 2 चौकोन तंतोतंत जुळतील. म्हणजे आपण या आकृतीत पहा किती सममिती अक्ष काढू शकतो. हा पहिला एकदम मधोमध उभा, हा एक अशा प्रकारे आपण सममिती अक्ष काढू शकतो. नंतर आडवा, अशा प्रकारे आकृती कापली तरी सुद्धा ती एकमेकांवर तंतोतंत जुळतील असे 2 समान भाग आकृतीचे होऊ शकतात. नंतर असा तिरपा आपण एक सममिती अक्ष या आकृतीचा काढू शकतो. नंतर इकडून सुद्धा तिरपा अक्ष आपण एक काढू शकतो. अशा प्रकारे आपल्याला 1, 2, 3 आणि 4 सममिती अक्ष या आकृतीत मिळाले. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? पुढील आकृत्यांचे सममिती अक्ष दाखवा. ते आपण दाखवले. एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत आहेत? आता पहा, एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत आहेत ते आपल्याला लिहायचे आहे. पहिल्या आकृतीत 2 आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत. या आकृतीत सुद्धा किती आहेत? 1, 2, 3 आहेत. इथे एकच आहे आणि इथे 4 आहेत म्हणजे 1, 2 आणि चौथ्या आकृतीमध्ये एकापेक्षा जास्त सममिती अक्ष आहेत. मग आपण लिहूया. आकृती क्रमांक 1, 2 व 4 मध्ये एकापेक्षा जास्त सममिती अक्ष आहेत. दुसरा प्रश्न, वहीवर इंग्रजी कॅपिटल अक्षरे लिहा. त्यांचे सममिती अक्ष काढण्याचा प्रयत्न करा. कोणकोणत्या अक्षरांना सममिती अक्ष काढता येतो? एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असलेली अक्षरे कोणती? आता पहा, आपण कॅपिटल ABCD खाली लिहून घेतली. त्या सगळ्यांच्या आधी आपण सममिती अक्ष काढून घेऊया. मग आपल्याला समजेल की कोणकोणत्या अक्षरांना सममिती अक्ष काढता येतो आणि एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणकोणत्या अक्षरांना आहेत. पहिला अक्षर आपला आहे A. आता A ला आपण सममिती अक्ष काढला तर पहा, मधून उभी एक रेषा मारली तर A चा इकडचा आणि इकडचा असे 2 समान भाग होतील. आडवा आपण जर कापला, A आडवी रेषा मारली तर खालचा आणि वरचा भाग समान होणार नाही. म्हणजे A ला आपल्याला एक सममिती अक्ष काढता येईल. आपण काढूया. A ला अशा प्रकारे एकच सममिती अक्ष येईल. आता B पहा, B ला उभा कापला तर इकडचा आणि इकडचा समान भाग होणार नाही, पण आडवा कापला, आडवी रेषा मारली तर खालचा आणि वरचा समान भाग होईल. म्हणजे B ला सुद्धा एक सममिती अक्ष आपल्याला काढता येतो अशा प्रकारे.
बीला 1. नंतर सीला पहा, सीला काढता येतो का? उभी रेषा मारली तर 2 समान सीचे भाग होणार नाहीत, परंतु आडवी रेषा मारली तर सीचे 2 समान भाग होऊ शकतात. म्हणून आपण सीचं एकदम मधोमध अशी आडवी रेषा मारली तर सीला सुद्धा आपल्याला एक सममिती अक्ष काढता येतो. आता डी पहा, डीला सुद्धा उभी रेषा नाही तर आडवी रेषा मारली तर 2 डीचे समान भाग होतात. डीला सुद्धा एक सममिती अक्ष आपल्याला काढता येतोय. ईला सुद्धा आपल्याला एकच सममिती अक्ष काढता येईल. ई सुद्धा मधून कापला तर आपल्याला त्याचे 2 समान भाग झालेले दिसतील. एफला उभी रेषा मारली तरी 2 समान भाग होत नाहीत, आडवी रेषा मारली तरी 2 समान भाग होत नाहीत, म्हणजे एफला आपल्याला सममिती अक्ष काढता येत नाही. जीला पहा, जीला आडवी रेषा मारली तरी सुद्धा तिचे 2 समान भाग होणार नाहीत. उभी मारून पहा, उभी मारली तरी सुद्धा जीचे इकडचा आणि इकडचा भाग आपल्याला समान दिसणार नाहीत, म्हणजे जीला सुद्धा आपल्याला सममिती अक्ष काढता येणार नाही. आता एच पहा, एचला मधून रेषा मारली तर 2 समान भाग होतात आणि आडवी रेषा मारली तरी सुद्धा एचचे 2 समान भाग होतात, म्हणजे आपल्याला एचला 2 सममिती अक्ष काढता येतात. आपण काढून घेऊया. एक उभा आणि एक आडवा. अशा प्रकारे एचला 2 सममिती अक्ष आपल्याला काढता येतात. आयला पहा, उभी रेषा मारली तरी इकडचा आणि इकडचा भाग सारखा दिसतो, आडवी रेषा मारली तरी वरचा आणि खालचा भाग एकदम तंतोतंत जुळतो, म्हणजे आयला सुद्धा 2 सममिती अक्ष आहेत. एक उभा आणि एक आडवा. आता जे पहा, जेला मधून रेषा मारली, वरचा आणि खालचा भाग वेगळा, उभी रेषा मारली, इकडचा आणि इकडचा भाग वेगळा, म्हणजे जेला एक सुद्धा सममिती अक्ष नाही. आता के पहा, केला उभी रेषा मारली, इकडचा आणि इकडचा भाग वेगळा दिसेल, मधून रेषा मारली तर इकडचा आणि इकडचा भाग वेगळा दिसेल. मधून जर आपण केला रेषा मारली तर वरचा आणि खालचा भाग समान दिसतो, म्हणजे केला आपल्याला एक सममिती अक्ष काढता येतो. एलला मधून रेषा मारली तर इकडचा आणि इकडचा भाग वेगळा होईल, आडवी रेषा मारली तरी वरचा आणि खालचा भाग वेगळा दिसतो. एमला आपण मधून एक रेषा मारून इकडचा आणि इकडचा समान भाग मिळवू शकतो, मधून रेषा मारली तर वरचा खालचा भाग वेगवेगळा दिसतो, म्हणून एमला आपल्याला एक सममिती अक्ष काढता येईल उभा. अशा प्रकारे एमला एक उभा सममिती अक्ष काढता येतो. आता एन पहा, एनला उभी रेषा मारली तर इकडचा आणि इकडचा वेगळा भाग दिसतो, आडवी रेषा मारली तर वरचा आणि खालचा भाग वेगवेगळा होतो, म्हणजे एनला सममिती अक्ष नाही. आता ओ पहा, ओ म्हणजे एकदम गोल असतो. गोल आपण कुठूनही जरी समान 2 भाग केले गोलाचे तरी ते एकमेकांवर तंतोतंत बसतात, म्हणजे ओला असंख्य सममिती अक्ष आहेत. पहा, ओला उभा पण आपण काढू शकतो, इथून सुद्धा आपण तिरपा काढू शकतो, आडवा पण काढू शकतो आणि असा पण काढू शकतो. आणि शिवाय यांच्या मध्ये सुद्धा आपण कुठूनही अक्ष काढले तरी ओचे समान सारखे भाग होतात, म्हणजे ओला असंख्य सममिती अक्ष आहेत. आता पी पहा, मधून जर रेषा मारली तर वरचा आणि खालचा वेगवेगळा भाग दिसतोय, आणि उभी मारली तरी सुद्धा इकडचा आणि इकडचा भाग वेगळा दिसतोय, म्हणजे पीला सममिती अक्ष नाही. क्यूला पण नाही, आरला पण नाही, एसला पण नाही. टीला पहा,
टीला मधून जर अक्ष काढला तर 2 समान टीचे भाग होतील, म्हणजे टीला सुद्धा एक सममिती अक्ष आहे. यूला मधून जर यूला आपण रेषा मारली तर इकडचा आणि इकडचा भाग सारखा दिसतो, म्हणजे यूला एक सममिती अक्ष आहे. व्हीचे सुद्धा आपण मधोमध रेषा मारून 2 समान भाग करू शकतो, म्हणजे व्हीला एक सममिती अक्ष आहे. डब्ल्यूला सुद्धा आपण एक मधून रेषा मारून 2 समान भाग करू शकतो, म्हणजे डब्ल्यूला सुद्धा एक सममिती अक्ष आहे. एक्सला इथून रेषा मारली तरी वर इकडचा आणि इकडचा भाग समान दिसतो, मधून रेषा मारली तरी वरचा आणि खालचा समान भाग दिसतो, म्हणजे एक्सला 2 सममिती अक्ष आहेत. असा एक आणि असा एक. अशा प्रकारे एक्सला किती 2 सममिती अक्ष आपल्याला मिळाले. वायला पहा. वायला आडवी रेषा मारली तर वरचा आणि खालचा भाग वेगळा दिसतोय, परंतु उभी रेषा मारली तर इकडचा आणि इकडचा भाग एकदम समान दिसतो, म्हणजे वायला एक सममिती अक्ष आपल्याला मिळतो. झेडला उभी रेषा मारली तरी इकडचा भाग वेगळा दिसतोय, आडवी मारली तरी इकडचा आणि इकडचा भाग एकमेकावर तंतोतंत जुळत नाही, म्हणजे झेडला एक सुद्धा सममिती अक्ष नाही. आता आपण सगळ्यांचे सममिती अक्ष काढून घेतले, सगळ्या अक्षरांचे. आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, कोणकोणत्या अक्षरांना सममिती अक्ष काढता येतो. आता पहा, कोणकोणत्या अक्षरांना आपल्याला सममिती अक्ष काढता आलाय ती अक्षरे आपल्याला खाली लिहून घ्यायची आहेत. सममिती अक्ष काढता येतो अशी अक्षरे. एला आपण काढलाय, बीला पण काढलाय, सीला पण काढता येतो, डीला पण, ई, एफला काढता येत नाही, एफ लिहायचा नाही, जीला सुद्धा नाही, एचला आपण काढला, एच. आयला पण येतो काढता, जेला येत नाही, केला येतो काढता, एलला नाही, एमला येतो, एनला नाही, ओला अनेक आहेत, पीला, क्यूला, आरला आणि एसला काढता येत नाही, टीला काढता येतो, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स आणि वाय या अक्षरांना सममिती अक्ष काढता येतो. पुढचा प्रश्न विचारला, एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असलेली अक्षरे कोणती. एकापेक्षा जास्त सममिती अक्ष आपण पाहून घेऊया कोणती अक्षरे आहेत एकापेक्षा जास्त असलेली. पहा, एला एक आहे, बीला, सीला, डीला यांना सगळ्यांना एक एक आहे, एचला 2 आहेत, आयला 2 आहेत, एच आय, ओला आहेत असंख्य आणि एक्सला म्हणजे एच आय ओ एक्स या अक्षरांना एकापेक्षा जास्त सममिती अक्ष आहेत. आपण लिहूया मग एच आय ओ आणि एक्स. आज आपण सराव संच
20 सोडवला. यानंतरचे सराव संच पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या आधीचे आणि यानंतरचे सर्व सराव संच आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत.